नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी अपडेट आहे. लाडक्या बहिणींना 6,000 रुपये कधी मिळणार, म्हणजे कोणत्या दिवशी खात्यात जमा होणार आहेत, याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता लाडक्या बहिणींसाठी ही मोठी अपडेट काय आहे व कोणत्या दिवशी 6,000 रुपये जमा होणार आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, लाडकी बहीण योजना मोठी बातमी. लाडक्या बहिणींना मिळणार 6,000 रुपये या दिवशी खात्यात जमा होणार. पहा अपडेट काय सांगतोय. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या योजनेचा मासिक लाभ म्हणजे 1,500 रुपये मिळवण्यासाठी ई-KYC पूर्ण करणे आता पूर्णपणे अनिवार्य झाले आहे. फक्त ई-KYC यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिलांनाच या योजनेचा लाभ हे नियमितपणे मिळेल. तसेच ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर काही महिलांना 6,000 रुपये मिळणार आहेत. त्यामध्ये कोणत्या महिलांचा समावेश आहे, चला तर मग या ठिकाणी जाणून घेऊया. अनेक महिलांच्या ई-KYC प्रक्रियेत तांत्रिक चुका किंवा चुकीचे पर्याय निवडले गेल्याने, उदाहरणार्थ सरकारी नोकरी किंवा पेन्शन असल्याचे चुकीचे निवडणे, हा लाभ या ठिकाणी रखडला आहे किंवा या ठिकाणी थांबला आहे. अशा महिलांसाठी सरकारने ऑनलाईन पोर्टलद्वारे दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही दुरुस्ती आता ऑनलाईन पद्धतीने करता येईल. यापूर्वी अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी करण्याची योजना होती, पण आता ती रद्द करण्यात आली आहे आणि ऑनलाईन प्रक्रियेवर भर देण्यात आला आहे. बघा, ज्या महिलांनी ई-KYC पूर्ण केले किंवा नाही किंवा त्यात त्रुटी असल्याने डिसेंबर 2025 पासून त्यांचा लाभ थांबला आहे, त्यांना या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रलंबित हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ 4 महिन्याचे हप्ते असल्यास सुमारे 6,000 म्हणजे प्रति महिना 1,500 गुणिले 4 म्हणजे एकाच वेळी 6,000 रुपये खात्यात जमा होऊ शकतात. मात्र हे प्रलंबित हप्ते मिळवण्यासाठी सर्वप्रथम ई-KYC दुरुस्ती आवश्यक आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी घोषित केल्याप्रमाणे ई-KYC मध्ये दुरुस्ती करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2026 पर्यंत आहे. ही मुदत डिसेंबर 2025 नंतर वाढवण्यात आलेली आहे. मूळ मुदत डिसेंबर 2025 पर्यंत होती आणि या तारखेनंतर दुरुस्तीची कोणतीही संधी मिळणार नाही आणि लाभ जो आहे तो कायमचा या ठिकाणी थांबू शकतो. लवकरात लवकर अधिकृत पोर्टलवरती, म्हणजे जो अधिकृत पोर्टल आहे ladkibahn.maharashtra.government.in किंवा ई-KYC विभागावर जा, आपली माहिती तपासा आणि उदाहरणार्थ चुका, ज्या आधार लिंक पर्याय निवडा आहे इत्यादी दुरुस्त करा आणि सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे द्या, जेणेकरून प्रश्नामध्ये दोनही प्रश्नाला आपल्याला नाही नाही म्हणून उत्तर द्यायचं आहे, जेणेकरून भविष्यात अडचणी येणार नाही. आणि जी प्रोसेस आहे ती पूर्ण केल्यानंतर आपलं जो स्टेटमेंट्स ते या ठिकाणी तपासावं लागणार आहे, स्टेटस तपासावा लागणार आहे आणि पावती कन्फर्मेशन सेव्ह करा आणि या संधीचा फायदा घ्या आणि या योजनेचा लाभ नियमित मिळवा. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट किंवा हेल्पलाईनचा संपर्क साधा. बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी लाडकी बहीण योजना, या लाडक्या बहिणींना जवळजवळ तब्बल 4 महिन्याचे म्हणजे 1,500 गुणिले 4 म्हणजे 6,000, हा 6,000 रुपयाचा प्रति महिना हप्ता या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये लवकरच या ठिकाणी जमा होणार असल्याची माहिती महिला व बालविकास विभाग मंत्री आदिती तटकरे यांनी या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे. जास्तीत जास्त महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम नवनवीन अपडेट आपल्या चॅनलवरती उपलब्ध असतात. त्यामुळे असे व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सर्वप्रथम आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.